मोजे खारजांभेळा येथे सांडपाणी पाईपलाईनवरून राडा. सरपंचांच्या उपस्थितीत सांडपाण्याची पाईपलाईन उखडली. गावाला वेठी सरत होता आणि म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध ग्रामपंचायतीने पाऊल उचलला होता आणि आम्ही योग्य आहोत. त्याची परिणिती आज आम्हाला भोगायला लागलेली आहे. पेन तालुक्यातील मोजे खारजांभेळा गडब हद्दीतील हॉटेल ग्रीन पार्क आणि आरडी कॉम्प्लेक्स बिल्डिंग येथून ब्राह्मणाचा ओढा परिसरात पाईपलाईनमधून सोडण्यात येणाऱ्या शौचालयाच्या सांडपाण्यावरून सोमवारी मोठा वाद निर्माण झाला. या संदर्भात ग्रामस्थांनी प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप केला. सदर सांडपाणी जागृत जुगमाता देवीच्या पुरातन मंदिरासमोरील ओढ्यात सोडले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून मंदिराचे पावित्र्य धोक्यात आल्याचा तसेच मासेमारी व्यवसायावरही परिणाम होत असल्याचा ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा दावा आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेर सरपंच, सदस्य आणि संतप्त ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन उखरून टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी 2 गट आमने सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव आणि त्यांची टीम उपस्थित होती. यावेळी त्यांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अखेर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पाईपलाईन उखडण्यात आली. दरम्यान या वादात एका महिलेने माझ्या कानशिलात मारल्याचा आरोप सरपंच मानसी मंगेश पाटील यांनी केला असून संबंधित महिलेविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. आज इथे आरडी कॉम्प्लेक्स सांडपाणी काढण्याचा मार्ग चालवतात. त्याच्या अगोदर हे काढू नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, सामंजस्याचं धोरण स्वीकारलं. पण इथे ग्रामस्थ आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि इकडे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये अतिशय घाण आणि गलिच्छ पाणी जात आहे, संडासाचं पाणी जात आहे. ते जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी उठाव केला आणि त्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे आणि ग्रामपंचायतनी सदर जेसीबी आणि माणसांनी सांडपाण्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही पोलीस पिटिशन मागितलं तेव्हा आम्हाला दिलं नाही. पण त्याच्यानंतर आता ते सगळे पोलीस तयार झाले आणि पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. सगळे पोलीस आज इथे आमच्या सरपंचाच्या कानाखाली मारले त्या बाईने येऊन. मग हे कितपत योग्य आहे? आज हा लोकशाहीचा धिक्कार आहे, आज पोलिसांचा निषेध आहे. कारण इथे सगळ्यांसमोर आज सरपंच मॅडम ही लोकांच्या सोबत असताना जर अशा प्रकारची कानाखाली खायला लागते आमच्यासारख्या सरपंचांना, आमच्यासारख्या सदस्यांना, तर मग हा कितपत योग्य आहे? आणि पोलिसांनी दुटापी भूमिका घेतलेली आहे, पोलिसांनी वेळ काढूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि हे खरंच अयोग्य आहे. आज ही सांडपाण्याची लाईन काढली पाहिजे आणि आम्ही काढणारच, काही झालं तरी काढणार म्हणजे काढणारच. मी मानसी मंगेश पाटील, मी सरपंच या गावची. आज आपण ती जी आरडी कॉम्प्लेक्सची लाईन काढत होतो तर ती म्हणजे व्यवस्थित पार पडत होती काढण्यासाठी. तर मी कोणाच्या लागावं ना म्हणून आम्ही बाजूला एका साईडला उभी होतो. त्याच्यात आमचं काय म्हणजे मध्ये मध्ये गेलो नाही किंवा काहीच नाही. तर त्या महिला आल्या आणि त्यांनी माझ्या कानफाटात मारले डायरेक्ट. माझा काय लक्ष नव्हता, पण तिथे आपले महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पण सांगावं की काय झालं ते. आरोग्य कर्मचारी येऊन जे बघून गेले त्याही पण आम्हाला लेटर दिला की ऑलरेडी हे चुकीचं आहे, की हे शरीरासाठी हानिकारक आहे. प्लस बांधकाम सभापती पण येऊन गेले, बीडीओ सुद्धा येऊन गेले. एवढी लोक येऊन एवढे लोकांनी जर सुद्धा आम्हाला न्याय दिला असेल तर हे पोलीस प्रशासन इथे काय करते आणि आमच्या अन्याय काय करतो. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पर्सन म्हणजे आमचा सरपंच. जर सरपंचाचं जर कुठली येऊन जर बाई कानफाडा मारते त्याच्या मारे आमच्या मारली तर आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की तिच्यावर कठोर कारवाई झाले पाहिजे, तिच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मोठं आंदोलन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन करू. सरपंचाचे कानफाडा म्हणजे आमचे कानफाडा आहे ती. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.